मान्यवर भरपूर संख्येने उपस्थित आहेत आणि ही सगळी मंडळी उद्याही आपल्यासोबत असणारच आहेत. आपण त्यांचा सन्मान खरं तर आज नाही करणार आहे, आम्हाला म्हणतात अगदी की उद्याच करूया आपण. उद्या या सगळ्यांची उपस्थिती आपल्याला अपेक्षित आहे. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे. तर बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी तयार होते. पहिले षटक घेऊन सूरज चौथे. थोडासा वॉर्मअप करत असताना प्रत्येक टीमचा शेड्यूल प्रचंड व्यस्त आपण बघतायत. प्रत्येकजण सातत्याने स्पर्धा खेळतोय. पंचांकडनं गाड घेत असताना मिडल स्टंपचं गाड या ठिकाणी मागितलेले पंचांकडनं. पंच श्रीनाथ पाटील, त्याचबरोबर आपण बघतायत प्रशांत कुंभारकर, सागाव टीम देखील या ठिकाणी आलेली आहे. त्यांचे आपण स्वागत करूया. तर 10:28 झालेले. देवीचा पाडा वर्सेस सागाव यानंतरचा सामना असणार आहे. ओ पंच केला यावेळेस मात्र कव्हर पॉईंटच्या दिशेने पहिलाच बॉल या स्पर्धेचा पाठवला सीमारेषेबाहेर. नितेशच्या बॅटमधून येतोय हा पहिला चौकार. विनंती करेन दादा व्यासपीठावरती असं नसतं व्हायचं आहे. काय जबरदस्त बॅटिंग बघा. फटक्यांचं कोठार आहे. फटक्यांमध्ये व्हेरिएशन आहे, व्हरायटीज आहे त्याच्याकडे. आपण बघतात पहिला फटका पंच केला थ्रू द कव्हर पॉईंट, त्यानंतर आपण पूल केला मिडविकेट आणि स्क्वेअरिंगच्या मधोमध खेळले आणि हा फटका आपण बघितला पुस्तकी फटका, तंत्रशुद्ध फटका. स्क्वेअर कट दाखवलं, गॅपमधून बॅकवर्ड पॉईंट आणि पॉईंटच्या मधून काढलं होतं. सलग 3 चेंडू 3 चौकार. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झालेली आहे ती 12. ओ ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा कव्हर पॉईंटच्या दिशेने. फिल्डर धावतात, लॉंग चेस आहे. ओ हो खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. चौथा चौकार सलग येतोय आणि आता मात्र इथे प्रश्न निर्माण झालाय की नितेश एखादा रेकॉर्ड करतोय की काय. 4 बॉलमध्ये 4 चौकार आलेले आहेत. 7 बॉलमध्ये 7 षटकार मारण्याचा विक्रम विशालने केलाय. आता इथून आणखी किती चौकार बघायला मिळत आहेत बघूया. आणि चेंडू कधी हरवला, फुटला, खराब झाला तर नवीनच दिला जाईल याची नोंद प्रत्येक टीमने करून घ्यायची. कुठलीही सबब नंतर ऐकली जाणार नाही. 4 बॉल 4 चौकार 16 धावा. नितेशची बॅट फक्त चौकारांची भाषा बोलताना दिसते मैदानावरती. पुन्हा एकदा ओ स्वीप करतायत. हा देखील चाललाय गॅपमध्ये. आउटफील्ड फास्ट आहे आझाद मैदानमध्ये. चेंडू फार वेगाने धावतो पण यावेळेस सुमित जाऊन चेंडू कव्हर करतायत. 2 धावा येथील. धावसंख्या धावफलकावरती 18 आपण बघतायत. हा फटका व्यवस्थित बॅटवर आला नाही असं वाटतं की 5वा चौकार बघायला मिळतोय की काय. पण सुमितचे चांगले एफर्ट. सुमित इनफिल्डमधनं फार वेगाने गेला, चेंडूला कव्हर केलं, थांबवलं. 2 धावा इथून वाचवल्यात आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्यात नितेश आणि विशालने. सूरज ओ चांगला चेंडू होता. ऑफ स्टंपवरती वाईड यॉर्कर होता. या पहिल्या 5 चेंडूच्या कंपॅरिझनमध्ये हा शेवटचा चेंडू अप्रतिमरित्या हाताळला आणि अशा प्रकारे षटक संपल्याचा इशारा अंपायर त्या ठिकाणी करतायत. आणि धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अंती आपण बघतो एकूण झालेली आहे ती 18 धावा. चांगली सुरुवात आहे.
3 ओव्हरनंतर 12th मॅनच जातील पाणी घेऊन, याची नोंद प्रत्येकाने करून घ्यायचे. 12th मॅन आपण जाऊ शकता 3 ओव्हरनंतर. कुठलीही मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने आतमध्ये गाडी जाणार नाही, कोणीही प्रतिनिधी जाणार नाही. 12th मॅन जाईल. तर पुढच्या मॅचसाठी तयार राहायचं. देवी सपाडा आणि सागाव. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं कंपल्सरी आहे, लक्षात असू द्या. देवी सपाडा आणि सागाव. आणखीन एक जबरदस्त संघ देवी सपाडा डोंबिवली पश्चिम येथील संघ, दुसऱ्या बाजूला सागाव जय चेरादेव क्रिकेट संघ सागाव इन ॲक्शनमध्ये असणार आहे. 16 संघ आणि 16 संघ आपण बघताय तुल्यबळ संघ आहेत या पूर्ण स्पर्धेमध्ये. त्यानंतर आपल्याच मैदानावरती शिवडोन एला तुम्ही बघाल, गोळवली एशी खेळताना. त्यानंतर खोनी ए वर्सेस सापाड, कोशा स्पोर्ट सापाडला इन ॲक्शनमध्ये बघाल. तर बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी परिवर्तन. दीपक भगत उर्फ काका बॉलिंग मार्कवरती तयार होत आहे. चला वेळ जास्त घेऊ नका, लगेचच मॅच सुरू करा. ऑलरेडी आपण अर्धा तास लेट आहोत. तर विशाल प्रथमच स्ट्राईकला येतोय. पहिल्या ओव्हरमध्ये स्ट्राईकचा पुरेपूर फायदा घेत असताना नितेशने ठोकले 18 धावा. त्या संघाचे 18 आणि त्याच्या वैयक्तिकही 18 आहेत. ओ शॉट ऑफ लेन पॉइंटच्या वरून पाठवलाय. ओ जस्ट त्या ठिकाणी मला वाटतं बघूया, चेक करूया. बाउंड्री आहे आणि तकदीर सांगतात की आत पडलाय. खराब चेंडू होता, शॉट ऑफ लेन होता. पॉइंटवर आपण बघितलं कशा पद्धतीने खेळलेत. आणि बघा आपल्याकडे एकच कॅमेरा आहे आणि खरं तर तरी आपण बीमरला एक रिव्ह्यू दिलेला आहे, पण त्यातही व्यवस्थित जर आपल्या निदर्शनात नाही आलं तर आपण ग्राउंड अंपायरचा जो निर्णय असेल तो आपल्याला मान्य करावा लागेल. चौकार येतोय विशालच्या बॅटमधून. विशालने सुरुवात चौकारने केलेली आहे. धावसंख्या धावफलकावरती 22. शॉट ऑफ लेन अप्परकट करण्याचा प्रयत्न. चेंडू निघालाय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. फिल्डर धावतायत आणि गेलाय बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. दोघेही घरातून सेट होऊन आलेत की काय, कदाचित सकाळी आल्यानंतर प्रॅक्टिस जी केली आहे त्याचा तो फायदा मिळतोय की काय. फॉर्म तर चांगलाच आहे दोघांचाही, खूप चांगली बॅटिंग ते करतायत. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झालेली आहे ती 26 धावा. आमच्या स्कोररला प्रचंड व्यस्त ठेवलं आहे या दोन्ही बॅटरने. पॉवर प्लेमध्ये कशी बॅटिंग करायची याचं उत्तम उदाहरण, एक आदर्श त्यांनी नेहमीच तयार केलेले आहे. आणि या मॅचमध्येही आपण बघताय त्याच पद्धतीने बॅटिंग करतायत. गोलंदाजी थोडीशी आपण बघितलं शॉर्ट ऑफ लेंथ होते आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत विशाल. ओहो पॉइंटला सोपा झेल ड्रॉप केलाय आणि रनआउटची संधी त्या ठिकाणी दवडलेली आहे. सोपा झेल होता. विशालला जीवदान मिळते. क्षेत्ररक्षक आकेश होते. आकेशला माहिती आहे फार मोठी चूक झालेली आहे. दोन्ही बॅटर इन फॉर्म आहेत, दोघेही चांगले बॅटिंग करतायत. कुठल्याही संघाची धावसंख्या जर तिला संत करायची असेल तर मग तुम्हाला विकेट घेणं फार गरजेचं असतं, पण ही संधी त्या ठिकाणी गमावलेली आकेशने. होतं असं कधी कधी क्रिकेटमध्ये आपण बघत असतो. सोपे झेल ड्रॉप होतात, कधी कधी कठीण झेल हाताला चिपकून जातात. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण 27 धावा झालेल्या आहेत. चांगली बॅटिंग मैदानावरती आपण बघतायत. ओ स्टँडच्या मागे बहुतेक एज होती की काय, कारण ज्या पद्धतीने एक्साइटमेंट आपण बघतायत, जो आवाज आला आणि हा झेल सुटला असेल तर मग फार मोठी चूक आहे. संकेत त्या ठिकाणी आहेत यष्टांच्या मागे. संकेत भगत. ओ आडव्या बॅटने खेचायचा होता, संपर्क नाही झाला व्यवस्थित. चेंडू बॅटची एज हलकीशी लागली होती. कव्हर पॉईंटला चेंडू गेला. या दरम्यान ही एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतो 28 धावा. आमचे दोन्ही स्कोरर एक जबरदस्त स्कोरिंग करतात. उजव्या बाजूला आहेत प्रणव आणि डाव्या बाजूला भूषण. प्रणव आणि भूषण दोन स्कोरर. शेड्यूलमध्ये कधी या तुम्हाला स्कोरर चांगलेच भेटणार आणि एक नाही तर 2-2 असणार. काही ठिकाणी एकाचेही वांदे होतात. बोलवावं लागतं, बसवावं लागतं. कधी कधी कॉमेंटेटरलाही
स्कोर येईपर्यंत स्कोरिंग करावी लागते. फुल टॉस बघूया. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेलाय. पंचांचा कुठलाही सिग्नल या ठिकाणी आला नाही आणि या दरम्यान आपण बघताय षटक संपल्याचा इशारा अंपायरचा येत आहे. बहुतेक ओव्हर स्टेपिंग झालं त्याच कारणामुळे कदाचित कुठलाही सिग्नल आला नाही आणि अशा प्रकारे 2 षटकं संपलेले. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा झाले. 14.5ची धावगती राखली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये धावा आलेल्या त्या 11 आणि 14.5ची धावगती. एकही विकेट नाही. एक चांगली पार्टनरशिप मैदानावरती आपण बघतायत. विलास पाटील आणि त्याचबरोबर कमलाकर म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन झालं. विनंती करेन आपण मंचावरती या. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. टॉससाठी तयार आहे. इनिंग ब्रेकमध्ये देवी चपाडा आणि जय चेहरादेव क्रिकेट संघ सागाव. देवी चपाडा संघामध्ये काही चेहरे नवीन दिसत आहेत. नवीन मुलं तयार होत आहेत आणि ती काळाची गरज आहे. तर बॉलिंग मार्क त्या ठिकाणी पुन्हा एकदा तयार होतोय. सूरजला आणलेले पुन्हा एकदा पॉवर प्लेमध्ये भरपूर धावा खर्च झाल्या पण आता पॉवर प्ले नंतर क्षेत्ररक्षण तुम्हाला विस्फारलेलं फैलावलेलं दिसेल आणि जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक तुम्हाला सीमा रेषेच्या लगत फिल्डिंग करताना दिसतील. आपण बघतायत नितेशसाठी एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला आहे. एक स्क्वेअर लेगला आहे. त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक तुम्ही बघतायत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आहे. ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक डीपमध्ये आपण बघतायत. तर विशाल स्ट्राईकला आहे आणि लॉंग ऑफ देखील आहे. स्क्वेअर लेग मिड विकेट एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला देखील आहे. राउंड द विकेट. हो परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्क्वेअर लेगच्या वरून हा षटकार. चौकारांची भाषा बोलता बोलता आता मात्र बॅट मधून हा षटकार आलाय आणि काय टायमिंग आहे बघा. जबरदस्त टायमिंग. 35 धावा झाल्या. एक मोठं लक्ष उभ्या करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना निळजे संघ आपण बघतायत. झेल ड्रॉप झाला होता मगाशी आपण बघितलं. विशालचा एक झेल ड्रॉप झाला होता आपण बघितलं. नितेशचा आणि त्यामुळे जीवनदानाचा फायदा या ठिकाणी घेत असताना दोन्ही बॅटर संघाला चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलेले. 35 धावा झालेले आहेत. बॉलिंग मार्क सूरज ओव्हर द विकेट विशालसाठी. फुल टॉस स्विंग गेलाय उंच गेलाय आणि बघा काय जबरदस्त झेल टिपलाय भावेशने. काय जजमेंट होतं बघा. शेवटच्या क्षणी चेंडूवरती नजर ठेवली असं वाटलं बाहेर जाईल चेंडू पण किती जबरदस्त झेल सीमारेषेच्या लगत. आणि मैदानावरती आपण बघता पहिला धक्का विशाल पवारच्या रूपाने. ही 35 धावांची पार्टनरशिप ब्रेक होते. न्यू बॅटर मैदानावरती संदेश 27 क्रमांकाची जर्सी परिधान करून जात असताना भावेचा अत्यंत सुंदर झेल आपण बघितला. फार कठीण असतं सीमारेषेच्या लगत. जेव्हा चेंडू फार वरून येतो तेव्हा तुम्हाला बॉडीवरचं नियंत्रण राखावं लागतं. चेंडूवरची नजर तुम्हाला ती ठेवावी लागते आणि हा झेल पकडत असताना पाय कुठे आहे आपली बॉडी कुठे आहे सीमारेषेच्या बाहेर आपण जाणार की नाही जाणार या गोष्टीची काळजी घेऊन असे झेल पकडावे लागतात. न्यू बॅटर संदेश मैदानावरती येत आहेत. सागाव संघ तयार झाला आहे. राम म्हात्रे वेदांत पाटील चिन्मय रितेश रोहित राहुल असतील हे सगळेजण तयार आहेत. हरेश असतील. 2 राम तुम्हाला दोन्ही बाजूला बघायला मिळतील. तर लेफ्ट हँडेड संदेश स्टार्किंग एंडला. पहिलाच बॉल उडवला संदेशने पाठवला सीमारेषे बाहेर आणि काय सुरुवात आहे बघा. षटकाराने इथून स्वतःच्या डावाची सुरुवात करतो. संघाला घेऊन गेलाय तो 41च्या घरामध्ये. चांगला फटका होता. आत्मविश्वासाने भरलेला फटका होता. सूरज प्रचंड मागडी गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये 18 या ओव्हरमध्ये 12 या ओव्हरमध्ये विकेट मात्र प्राप्त केलेली आहे ती विशालची. संख्या 41 झाल्या. तिसरं षटक
3च चेंडू झाले आहेत. म्हणजे 15 चेंडूमध्ये आतापर्यंत 41 आलेत. आणखीन 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. समोर खेळतात, लॉंग ऑनला फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतंय. विकी होते, गुड फिल्डिंग. विकी या संघाचा एक चांगला क्षेत्ररक्षक. सीमारेषेलगत फिल्डिंग करत असताना धावसंख्या धावफलकावरती फक्त आपण एकूण झालेली आहे ती 42. सिंगलने स्ट्राईकवरती नितेश येत आहेत. नितेशने खूप चांगली बॅटिंग पहिल्या ओव्हरमध्ये केली होती. बऱ्याच वेळानंतर त्याला स्ट्राईक मिळते. फिल्डिंगमध्ये चेंजेस या ठिकाणी आपण बघतायत. डीप कव्हरला आत आणले, आकेशला आतमध्ये आणलंय मिड ऑफला. आणि क्षेत्ररक्षक डीप कव्हरवरनं थोडासा पुढे सरकवलाय. बॅट जोराने फिरली होती पण संपर्क नाही झाला. चांगला चेंडू होता, गुड लेंथवरनं फार वेगाने पडल्यानंतर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. या दरम्यान आपण बघताय आता डॉट बॉल. भूषण पुन्हा एकदा तयार. यावरचा अखेरचा बॉल. 3 ओव्हर नंतर पाणी घेऊन जायचं लक्षात असू द्या 12th मॅन. एक बॉल शेष आहे. हलक्या हाताने ऑन साईडला प्लेस करतात. फिल्डर डीप मधून फार फार वेगाने येतात. थोडंसं फंबल झालंय आणि घेत होते त्या ठिकाणी. अशा प्रकारे आपण बघताय षटक तिसरं संपलंय. धाव फलकावरती एकूण 43. धावांची गती 14.33 प्रति ओव्हर मागे. आणि मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक होतोय. तरी भरपूर मोठी यादी आहे. या सगळ्यांनी प्रचंड मोठं योगदान दिलेलं आहे. भरत विठ्ठल पाटील ग्रामपंचायत सदस्य शिरडोनचे, शुभम गजानन पाटील, शुभम बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्वा, संदीप शिवराम पाटील उद्योजक शिरडोन गाव, तकदीरजी दशरथ काळन माजी सरपंच येदुर्णे गावचे, अंकलेश काळन उद्योजक येदुर्णे गावचे, समीर पाटील, गोपीनाथ पाटील, नाना पाटील, अमर बाळाराम पाटील, कमळाकर पाटील, अर्जुन म्हात्रे, विजय भोईर उद्योजक मोठागाव, वैशालीताई कोळी, श्री इंद्रजित पाटील, श्री जयेश मस्कर, रेश्मा बोपी, नरेश पाटील, दिनेश म्हात्रे, शिवदास पाटील, मच्छिंद्र पाटील या सगळ्यांचं फार मोठं योगदान लाभले. सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करूया ज्यांच्या अमूल्य योगदानामुळे ही स्पर्धा आपल्याला आयोजित करता आलेली आहे. त्या 3 ओव्हर नंतर पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. बॉलिंगसाठी तयार कौशल. बघूया बॉलिंग मधलं कौशल दाखवतोय का. समोर नितेश आहे. हो मिड विकेटच्या वरून भरपूर लांब पल्ल्याचा षटकार. स्वागत केले बॉलिंग मार्क वरती कौशलचा. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली आपण बघतो 48. 49 आहे. 49 नाही. 1 रनचा थोडा होऊ शकतो कन्फ्युजन कधी कधी होतं. मागच्या टायमाला एका ठिकाणी 5 रनचा डिफरन्स दाखवत होता आणि त्यासाठी आपल्याकडे 2 स्कोरर आहेत. 11 चेंडूत 26 धावा गेल्यात नितेशने. काय जबरदस्त बॅटिंग बघा. हा फटका त्याचा फेटन स्ट्रोक आहे. ऑन साईडला जेव्हा जेव्हा खेळतो ना तेव्हा तेव्हा लांबच चेंडू पाठवतो
आणि त्याच्या या बॅटिंगमध्ये आपण आकर्षकता बघितली, आक्रमकता बघितली, वैविध्यपूर्ण बॅटिंग बघितली. पॉवर प्लेमध्ये काय जबरदस्त स्ट्रोक, कव्हर ड्राईव्ह, स्क्वेअर कट, हा पण पूल, हा देखील पूलचा फटका आपण बघितलाय. फुल टॉस, खराब चेंडू, ज्युसी फुल टॉस, हा देखील त्या दिशेने गेलाय. आणि अशा प्रकारे अर्धशतक पूर्ण झालंय. सांघिक 55 धावा धावफलकावरती. नितेश पोहोचलाय 32 वरती. आणि बघूया अर्धशतक बघायला मिळतंय का. ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय अर्धशतक पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही, कारण अजूनही 18 धावा अर्धशतकासाठी हव्यात. पण बघूया दिवा संघ कमबॅक करतोय का. दिवा म्हटले की आदेश भगत यांची आठवण तुम्हाला जरूर येईल. ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष, या संघाचे नेहमीच पाठीराखे राहिलेले एक लेजंड क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आहे. पेशाने ॲडव्होकेट आहेत आणि राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय असताना सामाजिक बांधिलकी ज्यांनी नेहमीच जपली. आदेश भगत जर बघत असतील मॅच, त्यांचंही आम्ही स्वागत करतोय स्कायरा चषक 2026 मध्ये. आणखीन एक फ्लॅट आहे, एकदम फ्लॅट. सलग तिसरा षटकार, सलग 4 चौकार आणि सलग आता हे 3 षटकार. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 61 आणि नितेश जाऊन पोहोचले 38 वरती. 61 धावा. टॉस गमावला त्याचा विचार न करता मैदानावरती आपण एक मोठं लक्ष उभं करूया याच इराद्याने ओपनिंग पेर उतरली. दोघांनी एक 35 धावांची सलामी दिली. त्यानंतर मैदानातील संदेश आला आणि संदेशला साथीला घेऊन नितेश मात्र डावाला पुढे नेत असताना दुसऱ्या विकेटसाठी ही पार्टनरशिप आतापर्यंत आपण 26 धावांची बघितलेली आहे. ड्राईव्ह करतायत, लॉंग ऑनला फिल्डर आहे, त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. संदेश निघालेले आहेत आणि या 2 धावा दरम्यान येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 63 आणि नितेश पोहोचले जाऊन 40 वरती. यावरचे एकूण चेंडू 4 झालेले आहेत. अजूनही आपण पाहिलं तर 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या डावातील. क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा प्रयत्न, इनर एज होती, चेंडू मागे येतो. या ठिकाणी आपण बघतायत चांगलं क्षेत्ररक्षण, शॉट फाईन लेगला आपण बघतायत. शंकलेश त्या ठिकाणी होते. वेस्ट स्टॉप. केवळ एक धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 64 आणि बघूया आता काय घडतं या मॅचमध्ये. लक्ष तर मोठं इथे उभं केलं जाईल या शंका नाही आहे. बघूया दिवा संघाला किती टार्गेट चेस करावं लागतंय. प्रयत्न करतील निदान अखेरच्या ओव्हरमध्ये तरी कुठेतरी कमबॅक व्हायला हवा. प्रत्येक गोलंदाजाने डबल डिजिटमध्ये धावा दिल्यात. आधी 18 आल्या पहिल्या ओव्हरमध्ये, त्यानंतर 11 आल्या, त्यानंतर 14 आल्या आणि या ओव्हरमध्ये आपण बघतो 21 धावा आत्तापर्यंत आलेले आहेत. संदेशने देखील संदेश दिलाय या षटकाराने की मी देखील खेळू शकतो, मी देखील मारू शकतो. आणि या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचले 70 धावा झालेले आहेत. आणि हे तिसरं षटक सगळ्यात महागडं, ज्यामध्ये 4 षटकार, 1 डबल, 1 सिंगल, 27 धावा सर्वाधिक कुठण्यात आलेले आहेत. सूरजने 2 ओव्हरमध्ये आपण बघितलं तर 32 धावा खर्च केल्यात. 1 विकेट त्याला मिळाला होता. आणि दीपक भगतला आपण जर पाहिलं तर 4 ओव्हरमध्ये दीपकच सगळ्यात कमी धावा देणारा गोलंदाज, ज्याने 11 धावा दिल्यात. धावा धावफलकावरती आहेत एकूण 70 धावा झाल्यात आणि 41 वरती नितेश खेळतोय. बघूया अखेर तर षटक आहे. नितेश स्ट्राईक वरती देखील आहे. अर्धशतक बघायला मिळेल का. अर्धशतक करणं नितेशसाठी फार मोठी गोष्ट नाही आहे. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये खरं तर जिथे अर्धशतक आपल्याला बघायला मिळालं नाही, तेव्हा पहिलं अर्धशतक नितेश पाटीलने ठोकलं होतं मागच्या हंगामात. बॉलिंगसाठी विकी भगतला आणलेलं आहे. बघूया विकी कशा पद्धतीने गोलंदाजी करतो अखेरच्या ओव्हरमध्ये. अनिकेतने आज कद्र गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला नाही. अनिकेत म्हणत की थोडासा आउट ऑफ फॉर्म चाललो आहे, बॉलिंग व्यवस्थित होत नाही. पण होतं असं, निराश नव्हता. आपण कमबॅक करण्याचा प्रयत्न करायला हवा.
हो चांगला चेंडू होता. अकोला टप्प्याचा पहिली धाव घेतली वेगाने. तिथे झालंय थोडस फंबल आणि या दरम्यान पूर्ण होत आहेत या 2 धावा. सूरज कडनं झाली आहे चूक त्या ठिकाणी चेंडू उचलताना आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 72 आणि इथे जाऊन पोहोचलाय 43. बघूया पहिलं अर्धशतक बघायला मिळतंय का. सागाव संघ देवीचा पाडा संघ तयार आहे टॉस साठी. ओहो गेलाय लॉंग ऑनच्या वरून नितेश पोहोचलाय 49 वरती आणि टीम पोहोचलेली या ठिकाणी आपण बघताय 78 वरती. केवळ एका धावेची गरज आहे. काय फलंदाजी झाली बघा या इनिंग मध्ये. नितेशने पहिल्या ओव्हरच्या पहिल्या 4 बॉलमध्ये 4 चौकार, त्यानंतर 3 बॉलमध्ये 3 षटकार. हा 4था षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. बॉलिंग मार्कवर विकी तयार. विकी तयार. पुन्हा एकदा बघूया 49 वरती पोहोचलाय नितेश. अर्धशतक. सगळे वाट बघतायत, समर्थक बघतायत, संघ सहकारी बघतायत आणि नक्कीच संपूर्ण गावकरी बघतायत. ओ षटकारानेच पूर्ण केलं अर्धशतक. 55 धावा नॉट आउट. व्हॉट अ ग्रेट इनिंग बाय नितेश पाटील. हार्ट ऑफ निळजे. काय जबरदस्त बॅटिंग आपण बघताय. 55 आणि संघ जाऊन पोहोचलाय 84 वरती. 84. अजून 3 बॉल बाकी आहेत. ओ स्लोअर वन व्हेरिएशन दाखवलंय. माहिती आहे काहीतरी वेगळं करावं लागेल आणि काय सुंदर कल्पकता दाखवली या बॉलवरती. स्लोअर वन हाताळला का तर यासाठी तयारच नव्हतं नितेश. हा डॉट बॉल. 84 धावा. नितेश वैयक्तिक 55 नॉट आउट. फुल टॉस. हा देखील बाहेर जाईल आणि या फटक्याने संघ जाऊन पोहोचला 90 वरती. आणि 61 वरती पोहोचलाय नितेश. शेडोगावचे उद्योगपती आदरणीय मच्छिंद्र पाटील याच कळून जर नितेशने 50 पूर्ण केली मारलेली आहे सॉरी माफ करा तर किती 1000 रुपये देण्यात आलेले. 1000 रुपये प्राप्त झालेले आहेत. घेतलाय. अच्छा अंपायरने घेतलाय का बॅट्समनने घेतलाय. चेक करूया. आपल्याकडे एकच कॅमेरा आहे त्यात बघूया आपल्याला ते व्यवस्थित दिसतंय का ते नोटीस होतंय का कारण आपल्याकडे साइड अँगल नाही आहे त्यामुळे आपण चेक करू त्यातून काय आपल्याला लक्षात येते बघूया. इट्स अ फेअर बॉल. तर धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. एकूण आपण बघतायत त्या 90. खोदून काढला चेंडू ऑन साईडला. या ठिकाणी फिल्डर आहे डीप मध्ये अनिकेत. चांगलं क्षेत्ररक्षण. या दरम्यान या 2 धावा इथून कंप्लीट होत आहेत आणि अशा प्रकारे आपण बघतायत एकूण धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे ती 92 आणि 93 धावांचं भलं मोठं लक्ष दिवा संघाला इथून पूर्ण करायचं 30 चेंडूमध्ये. या टॉससाठी या दोन्ही कॅप्टन सागाव देवीचा पाडा. सागावचे कॅप्टन चिन्मय आलेले आहेत. देवीचा पाडाचे कॅप्टन आपण देखील या. तर नॉट आउट नितेश 63 धावांवर नॉट आउट राहिलाय. ग्रेट इनिंग बाय नितेश पाटील. हार्ट ऑफ निळजे. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे.